पोरांनो राम राम. तुम्हाला मी भारताचा इतिहास सांगतो. बाबांनो, फार फार वर्षापूर्वी आपला भारत देश सुखी आणि समाधानी होता. या देशातून सोन्याचा धूर नुसता बका 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 खाली घ्यायचा. या सोन्याची चिडी असलेल्या देशावर या इकडच्या इंग्रजांनी आक्रमण केलं आणि हे इंग्रज आपल्या देशामध्ये हळूहळू 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 राज्य करायला लागले. आपल्या देशातला कच्चा माल एकत्र गोळा केला, इंग्लंडमध्ये नेला, तिथे ते पक्क्या वस्तू बनविल्या. मग हा माल विकायचा कुठं? इंग्रजांनी डोकं चालवलं. परत तो माल हवाई मार्गे भारतामध्ये आणला. भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या. विरोध करणारे मोठे मोठे पुढारी उचलून जेलमध्ये टाकले. इंग्रजांनी आंदोलन केली, भारतीयांनी आंदोलन केली, इंग्रजांनी दडपण आणलं, आंदोलन केली आणि दडपण आणलं, त्यांनी आंदोलन केली, धाड 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 गोळ्या मारल्या आणि काही सैनिक मारले गेलो. मग काँग्रेस स्थापना झाली. ते काँग्रेसचे पांढरे टोपीवाले यांच्या विरोधामध्ये उठले. इंग्रज विरुद्ध भारत चांगली चोळामोळी झाली, आंदोलन झाली, उठाव झालं आणि 1947 साली समजा इंग्रज समाज घोळून जागा झाला. हा इंग्रज समाज एकत्र आला. 1947च्या मध्यरात्री त्यांनी देश सोडायचं ठरविलं. देशाचे 2 भाग केले. पाकिस्तान वेगळा केला आणि अशा पद्धतीनं आपला भारत देश स्वतंत्र झाला. तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी मनपूर्वक घेतो.